शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी विशाल गोसावी, सिनियर ॲग्रोनॉमिस्ट कॅनबायोसिस. आपण डाळिंबाच्या बागेत उभा आहोत. आपल्यासोबत आहेत दादाभाऊ कुरंदळे, अण्णापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. बागेमध्ये तुम्हाला जे रेग्युलर डाळिंबाचा प्रॉब्लेम आहे, निमॅटोड, याच्यामुळे झाडं जाणे, बाग खराब होणे, नामशेष होणे हे प्रॉब्लेम दिसत आहेत. परंतु ह्या झाडाला पालवी आली, तर कॅनबायोसिसचे कोणते प्रोडक्ट वापरले आणि काय रिझल्ट आले ते आपण सरांकडनं जाणून घेऊया. नमस्कार. नमस्ते. तर मी दादाभाऊ कुरंदळे, अण्णापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. तर आमची ही डाळिंबाची बाग साधारणतः 8-10 वर्षापूर्वीची जुनी आहे आणि याच्यामध्ये मरीचा प्रॉब्लेम, झाडं वाळण्याचं काम चालू झालं होतं. कॅनबायोसिसचं कॉम्बॅक्ट आणि नेमॅस्टिन घेतल्यानंतर ही बागेची अशा पद्धतीने वाळलेले झाड फुटलेले आहे आणि हे त्यांचं प्रॉडक्ट दर अमावस्याला वापरणं गरजेचं आहे आणि ते वापरल्यानंतर अशा प्रकारे वाळलेली झाडं सुद्धा परत त्याच्यामध्ये फूट होऊ शकते. इथे हे जिवंत उदाहरण तुम्हाला पाहायला भेटेल. तर शेतकरी मित्रांनो, कॅनबायोसिसचे कॉम्बॅट निमॅस्टिन आणि ताबा ड्रिप वापरून बाग पुन्हा एकदा जिवंत करा. जे झाड शेवटपर्यंत आले किंवा आता ते खराब होणार आहे, या रोगाने जाणार आहे किंवा निमॅटोडमुळे जाणार आहे, ते आपल्याला वाचवता येतं. ते आपण इथं बघतोय. तर नक्कीच उत्पादन वाढीसाठी कॉम्बॅट निमॅस्टिन आणि ताबा ड्रिप तर काम करत आहे, पण झाड वाचवण्यासाठी पण आहे. तर माझी सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की बाग वाचवण्यासाठी कॅनबायोसिसची उत्पादने वापरा. धन्यवाद.